एक जणांना विचार केला, माझ्या घराच्या दारामध्ये आंब्याचं झाड आहे, उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाणी कमी पडायला लागलं, म्हणून या पट्ट्यानं घागरवर पाणी आणलं आणि आंब्याच्या फांद्यावर टाकलं. ऐकायला येतंय ना? आंब्याच्या फांद्यावर टाकलं, पाल्यावर टाकलं, फांद्यावर टाकलं. एक जणांना विचारलं, का रे पानावर तू काय फांद्यावर पाणी का म्हणून टाकायला लागला? काय रे म्हणला, हिरवं काय होणार आहे? हिरवं काय होणार आहे? फांद्याच हिरव्या होणार आहे. मला बुडाला काय पाणी टाकाय? मला सांगा, किती दिवस फांद्याला पाणी घातल्याच्या नंतर फांद्या हिरव्या होतील? म्हणजे फांद्याला पाणी घातले मुळाला जाईल का? जाणार नाही. पण ह्याच्या उलट विचार करा, जर मुळाला पाणी घातलं तर फांद्याला गेल्याशिवाय तसं विठ्ठलाची भक्ती केली तर विठ्ठलाच्या भक्तीमध्ये सगळ्या देवाची भक्ती, पण सगळ्या देवाची भक्ती केली आणि जर विठ्ठलाची नाही केली तर ती भक्ती विठ्ठलापर्यंत जाऊ शकत. 100मध्ये 50 आहेत. अजून सांगतोय, 100मध्ये 50 हा आकडा आहे, पण 50मध्ये किती दिवस शोधल्यानंतर 100 सापडतील का? 50मध्ये किती दिवस शोधल्यावर सापडतील? तसं विठ्ठलाच्या भक्तीमध्ये सर्व देवांची भक्ती, पण सर्व देवांच्या भक्तीमध्ये पांडुरंगाची भक्ती नाही. मग जगगुरु तुकोबाराय म्हणे, बाबा तुम्ही रात्रंदिवस देवाची भक्ती करताय, पण तरी सुद्धा तुम्ही अजून देवापर्यंत पोहोचले नाही. कारण तुम्ही ह्या देवाची भक्ती करताय. भक्ती विजय ग्रंथामध्ये कथा भाग येतो. काय झालं, एक वारकरी असणारा प्रवास करत होता आणि प्रवास करत असताना अनावलीचा एक राजा होता. त्या राजाच्या देवळाच्या मंदिरामध्ये तिथं त्याचा मुक्काम होतो आणि मुक्काम झाल्याच्या नंतर ज्या देवळामध्ये मुक्काम केला त्या देवळामध्ये देवीचं मंदिर होतं. कोणाचं मंदिर होतं? देवीचं मंदिर. वारकरी बसला आणि वारकरी बसल्याच्या नंतर संध्याकाळी झोपला आणि सकाळी 3 वाजता वारकरी उठला आणि वारकऱ्यांना भजन सुरुवात केली, पंढरपूरचं वर्णन करायला सुरुवात केली. उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले, छत्र महिमे ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर देव कोठे, असा अभंगाला सुरुवात करणार. तेवढ्यामध्ये राजा पूजा करण्याकरता त्याला वारकऱ्या सांगितलं, ए वारकऱ्या, माझ्या देवीच्या देवळात बसून पांडुरंगाचं वर्णन करायचं नाही. वारकऱ्यानं सांगितलं, राजा तू मला किती जरी दाब टाकला असेल, काही जरी केलं तरी मी तुझ्या देवीचं वर्णन करणार. लगेच त्या वारकऱ्यानं सकाळची वेळ होती म्हणून काकडा म्हणायला सुरुवात केली. उठा पांडुरंग समय पातला, बरोबर आहे की नाही? उठा पांडुरंगा प्रभात समय पातला, वैष्णवांना मेळा गरुड पायी गाठला. वारकऱ्याला सांगितलं, हे वारकऱ्या, पांडुरंगाचं वर्णन करू नको. वारकऱ्यानं सांगितलं, तू काही शिक्षा दे, मी देवाचं वर्णन केल्याशिवाय राहणार, माझ्या देवीचं वर्णन करणार नाही. दोघांचे भांडणं लागल्यासारखं झालं आणि तेवढ्यामध्ये राजाला बोलता वारकऱ्यानं सांगितलं, हे राजा, काय तुझ्या देवीमध्ये विशेषता आहे? त्यावेळेस त्या राजाने सांगितलं, काय विशेषता? अरे माझ्या देवीच्या सगळ्या अंगावर काय आहे? तर सोन्याचे अलंकार आहे, सोन्याचे अलंकार. वारकरी भावनेमध्ये बोलून गेला, हे राजा, काय नवल सांगतो त्या देवीचं? अरे माझ्या पांडुरंगाचं पंढरपूर सोन्याचं आहे. काय सांगितलं? तुझ्या देवीच्या तरी अंगावर सोन आहे, माझ्या देवाचं पंढरपूर सोन्याचं आहे. मग राजा म्हणला, हे बघ, खोटं बोलू नको, खरं बोल, आहे का नाही? आणि पुढे त्या वारकऱ्याला सांगितलं, राजा, ज्या देवीची तू पूजा करतोस ही देवी माझ्या पांडुरंगाच्या दरबारामध्ये सकाळी 4 वाजता येऊन झाडू मारायचं काम करते. काय करते? महाराज राजाचा अहंकार चक्काचूर झाला. राजा म्हणला, वारकऱ्या, खरं बोल बरं का, जर हे खोटं ठरलं तर मी तुला फाशीच शिक्षा देईन. ते वारकरी म्हणला, काय राजा, फाशी घ्यायला तयार आहे, पण तुझी देवी माझ्या देवाच्या समोर झाडून काढते. मग राजाने सांगितलं, हे जर तुला खोटं असेल तर फाशी देईल. वारकऱ्याने सांगितलं, हे जर खरं असेल तर काय करशील? राजाने सांगितलं, मी तुझे पाय गाड्यामध्ये माळ घालीन. चल म्हणजे पंढरपूरला. निघाले महाराज 2 जण पंढरपूरला, आहे की नाही? हो, मजल करत संध्याकाळची वेळ होती, पंढरपूरच्या जवळ आले. आता वारकऱ्याचा बीपी वाढला. काय वाढला? कारण भावनेमध्ये बोलून गेला होता, भक्तीमध्ये बोलून गेला होता. पण आता पंढरपूर सोने दिसलं पाहिजे की नाही? आणि मग पांडुरंगाला पण तो वारकरी असणारा प्रार्थना करू लागला, देवा, अरे मी मरणाला भेट नाही, मरणाची मला भीती नाही, पण जर देवा या राजाला पंढरपूर जर सोन्याचं नाही दिसलं तर मी मरण ह्याची भीती नाही, पण अपमान तुझा होणार आहे. कोणाचा होणार आहे? अपमान कोणाचा होणार आहे? पांडुरंगाचाच होणार आहे ना, कारण तो ह्या पांडुरंगाचं पंढरपूर काय सोन्याचं. देवा तुझा अपमान होईल हे काय मला सहन होणार? व्यवहार सांगू का?
पाटलाची बायको जर समजा 10 ठिकाणी फाटलेलं लुगडं घालून गावात फिरायला लागली तर लोक त्या बायकोला नाव ठेवतील का? बायकोला म्हणतील का काय पाटलाची बायको 10 ठिकाणी लुगडं फाटलं घालून फिर असं म्हणतील का? लोक काय म्हणते, अरे पाटलाला काही कळतं का नाही, अख्ख्या गावाचा पाटील आहे आणि बायकोच्या अंगावर साधं चांगलं लुगडं तुकोबर आहे म्हणतात. तुका म्हणे नग्न भाज तरी ते लाज स्वामीशी. कसं महाराज देवा तुझा अपमान होईल आणि अशी त्या वारकऱ्याने प्रार्थना केली. परिणाम काय झाला महाराज, पंढरपूरच्या लाईटी दिसू लागल्या आणि तेवढ्यामध्ये आरणाक राजा म्हणला, ए वारकऱ्या, अरे पंढरपूर मला सोन्याचं दिसतंय. पंढरपुराकडे पाहिलं तर झळझळीत सोन्याचा कलश दिसतो सोजाला. त्या राजाला पंढरपूर सोन्याचं दिसतो महाराज. आणि राजाला पंढरपूर सोन्याचं दिसल्यावर वारकऱ्याने हात जोडले, सांगितलं देवा माझी इज्जत राखलीस. पंढरपूर राजाला सोन्याचं दिसू लागलं. आणि मग महाराज वारकऱ्याने सांगितलं दिसतंय का सोन्याचं? म्हणले हो सगळं पंढरपूर सोन्याचं आहे. चला म्हणले आता पंढरपुरामध्ये देवाचं दर्शन घेऊया. महाराज